नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण आता सध्या कोल्हापूरमध्ये आहोत. कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिर इथे आहोत आणि आपण परिसरात पाहता इथे भाविक मोठ्या संख्येने आहेत आणि महिलांना देवीला जे आवडतं, भाविकांना आवडतं गजरा, मोगऱ्याचा गजरा म्हणा किंवा आबोलीचा जो गजरा आहे, तर ते पण इथे व्यावसायिक आहेत. इथे ते लांबपर्यंत बघू शकता फुलांचे व्यावसायिक आहेत. तर ते फुलांची जी मागणी जी आहे ती दररोजच मोठ्या प्रमाणात असते. इथे भाविक मोठ्या संख्येने येतात. देशातून जगभरातून कोल्हापुरात भाविक येतात. तर महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय ते जात नाही. तिथे आता आपण पाहू शकतो इथे फुलं विक्रेते आहेत, गजरा विक्रेते आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार दादा, नाव कसं तुमचं? संजय जरग, कोल्हापूर. कोल्हापुरात कुठे? शिवाजी पेठ. काय तुम्ही किती वर्षापासून बिझनेस करता? 25-30 वर्ष. 30 वर्षांपासून. साधारण काय एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा या व्यवसायातला? पूर्वीपासून आपला व्यवसाय हाच आहे, परंपरागत पद्धतीने. परंपरेने. बरं. आता तुम्ही आता कायमस्वरूपी तुम्हाला अशी जागा अशी मिळाली नाही का अशी? अशी नाही. असं तुम्ही असं प्रयत्न केलेत का यासाठी? कारण उन्हातानामध्ये तुम्ही उभं राहता, दिवसभर उभे राहता, म्हणजे बसायलाही तुम्हाला मिळत नसेल असं, म्हणजे उभारूनच धंदा आम्ही. उभारूनच करता. त्यामध्ये फार म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे आता कडक ऊन आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असू दे, अशा प्रकारे उभं राहून व्यवसाय करतात. हे फार मोठं म्हणजे हे आहे, कसब आहे त्यांचं. या व्यवसायाविषयी जरा सांगाल का जरा? म्हणजे मागणी आता इथे आहेत. नमस्कार दादा, तुमचं नाव कसं? माझं नाव अभिषेक आडनाव कसं? कांबळे. अक्षय कांबळे. तुम्ही कुठे राहता? गंगावेशमध्ये जवळच राहता. तर आता इथे आता गिराईक आहेत या दादांशी पण बोलूया. पुन्हा या दादांशी आता आपण विचारूया. नेमकं आता तुम्ही किती वर्षांपासून आहात या व्यवसायामध्ये? 15 वर्ष झाली. 15 वर्ष आली. म्हणजे तुमचा परंपरागत व्यवसाय की तुमच्या पूर्वी वडील करायचे? वडील, आमचे आजोबा. हो. मग साधारण तुमचं शिक्षण किती आलं? शिक्षण माझं B.Com. B.Com झालं. या व्यवसायामध्ये काय सांगाल? व्यवसायाबद्दल काय सांगाल तुम्ही? व्यवसाय या व्यवसायाबद्दल, फुल व्यवसायाबद्दल किंवा जो गजरा व्यवसाय आहे त्याबद्दल काय सांगाल? आमचं परंपरागत आहे, त्यामुळे काय परंपरा आमची चालू पुढे नेली आणि काय ओके. लोक मोठ्या प्रमाणात मागणी असते ना? नाही, मागणी अशी काय रोज नसते. मागणी रोज नसते. 2 दिवसच मागणी, बाकी 5 दिवस शांत. हो, म्हणजे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविक येतात पण रोजच असं भाविक घेणार असं नाही. ओके. दादांशी बोलूया. हां, आपलं मगाशी तुमचं गिराईक होतं, त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. आता तुम्ही काय सांगत होता त्या व्यवसायाविषयी? व्यवसाय पूर्वीपासून आमचे घरंदाज आहे ना. गरंदाज आहे. अशा आता किती आता इथे व्यावसायिक किती आहेत जे आता म्हणजे परंपरागत पद्धतीने व्यवसाय करतात? असं किती आहेत? किती आहेत? पूर्वीपासून व्यवसाय करायला बरेच जण आहेत. अशी किती आहे? संख्या किती आहे? अंदाजे 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 वगैरे 50 आहे. हा 200 व्यवसाय. 250 व्यावसायिक आहेत. म्हणजे ह्या बाजूला अर्धे आहेत, उत्तर दक्षिण दरवाजाला वेगळे आहेत. उत्तरला आहे, दक्षिणला आहे. ओके ओके. मग तुमची अशी संघटना किंवा अशी तुमची आहे का काही? संघटना अशी नाही. हां, ती पण 50 आमच्या इथं कोल्हापूर तशी अजून तसं काय नाही. निश्चितच तुम्ही अशा प्रकारे काम करता, कष्ट करता. छान वाटलं बघून. म्हणजे नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळायचा. आणि हेच आपण इथे अधोरेखित करू शकतो की काही जण आता शिक्षण झालं की नोकरीच्या मागे लागतात, मात्र नोकरीच्या मागे न लागता अशा प्रकारे आपला जो परंपरागत व्यवसाय आहे तो व्यवसाय प्रत्येकाने जपावा. व्यवसाय हा तुम्हाला कधीच म्हणजे निराश करत नाही. व्यवसायामध्ये हालपेष्ट असतात, कष्ट असतात, मात्र त्यामध्ये यश असतं. धन्यवाद, तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. थँक्यू व्हेरी मच. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यावसायिक आहेत. नमस्कार, आपलं नाव कसं? राहुल जाधव. आपण कुठे? कोल्हापूर. अशा प्रकारे इथे 250 ते 300 सुमारास व्यावसायिक आहेत. आता ग्राहकही आहेत इथे. महालक्ष्मी मंदिरा परिसरात येणारे भाविक जे आहेत ते इथे निश्चितपणे हे घेतात. या व्यवसायाबद्दल जरा सांगा. म्हणजे फुलं किती प्रकारची असतात? सीझनवर असते. नाही, आता सध्या तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे? साधारण 3 प्रकारचे. 3 प्रकारचे आहेत. कुठले कुठले आहेत? कुंद्याचे आहेत, मोगऱ्याचे आणि आबोली. कुंदा. कुंदा, मोगरा आणि आबोली. यातलं कुंदा कुठला? आबोली आणि मोगरा. हा कुंदा. हे मोगरा. हा मोगरा, हा आबोली. आबोली मिक्स आहे. ओके. तुम्ही किती वर्षापासून या व्यवसायात आहात? हां, किती वर्षांपासून आहात व्यवसायामध्ये? जवळजवळ 25 वर्ष. 25 वर्ष. तुमचा पण परंपरागत व्यवसाय आहे? नाही, आमचे भाऊ विकत होते 40 वर्ष. ओके. दिवसभर किती वेळ असता तुम्ही? 4
4ला जातो. सकाळी किती वाजता येतात? सकाळी 7ला येतो. 7 ते 4. दुपारी जेवण वगैरे 4 वाजता जाऊ. मध्ये काही खात नाही? काय नाश्ता केला तर केला. हां. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सकाळी 7. मग बसता वेळ कधी तुम्ही? बसत नाही. बसली सांगितलं झोप येते. बसलं की झोप येते? बसल तिथे झोपणार. म्हणजे तुमचं सलग उभं राहून काम आहे हे. पाहू शकता. बापरे. हे सलगपणे उभे राहतात आणि हे इथे जे प्रत्येक व्यावसायिक आहेत ते अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. पुढे पण आहेत ते उभे राहून व्यवसाय करतात. गजरा जो आहे पुढे जाऊन आलो. गजरा जो आहे अशा प्रकारे मागणी आहे महिलांना भरपूर. महिलांकडून गजऱ्याला मोगऱ्याला जास्त म्हणजे मागणी असते. इथे आहे. इथे वेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहेत. नमस्कार दादा, आपलं नाव कसं? नाव कसं आपलं? शांतीनाथ. तुम्ही कुठले? कोल्हापूरचे? ओके. तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता? किती वर्षांपासून व्यवसाय करता? आता मला कमी 25-30 वर्ष झाले. 30 वर्षांपासून. मग असं तुम्ही आता कुठे बसता? कुठे? आपल्या ठिकाणी एकच. मग दिवसभर असता तुम्ही? दिवसभर. ओके. उभं राहून असता. कष्टाशिवाय फळ नाही म्हणतात त्याप्रमाणे ते पाहू शकता. अशा प्रकारे व्यावसायिक जे आहेत गजरा मोगरा जो आहे गजरा जो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आबोलीचा आहे, मोगऱ्याचा आहे आणि कुंद ना हार पण आहेत. आपलं नाव कसं दादा? रमेश पाटील. कुठले? कोल्हापूर. अरे कार्तिकया. पाहू शकता असं इकडे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आणि फुलांना मागणी असते. महालक्ष्मी मंदिर परिसरात आहोत आपण कोल्हापूरमध्ये. अंबाबाई मंदिर परिसरातील हे व्यावसायिक आहेत. दिवसभर उभे राहतात. सलग तुम्ही किती म्हणजे किती वेळ उभे राहू शकता? आम्ही आता सकाळी 7ला लावलं दुकान की संध्याकाळी 7पर्यंत 7-8पर्यंत. 7-8पर्यंत. मग बसून उठून असतं. चांगलं आहे. उन्हामध्ये आता ऊन लागते तरी पण व्यवसाय आहे म्हटलं तर कष्टही करावेच लागतात. छान वाटलं तुमच्याविषयी बोलून. हे पाहू शकता अशा प्रकारे परंपरागत पद्धतीचा जो व्यवसाय आहे तुम्ही म्हणजे परंपरागत व्यवसाय आहे तुमचा. हो दादा, तुमचा परंपरागत व्यवसाय. ओके. आता ही तुमच्याकडे कुठली फुलं वेगळी आहे? ती लाल ही कनेरीची. कनेरी हे गुलाबी कलर आहे की नाही? हां. हे कनेरी आणि हे आपलं साधं कुंद आणि मोगरा. हे लाल आबोली. हो, आबोली. धन्यवाद, तुम्ही छान माहिती दिली. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं आपण महालक्ष्मी मंदिर परिसरात आहोत कोल्हापूर येथे आणि गजरा विक्रेते आहेत, फुलं विक्रेते आहेत. तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या, त्यांच्याकडून आपण माहिती घेतली. अशा प्रकारे आपण महालक्ष्मी मंदिर परिसरातील गजरे व्यावसायिकांची माहिती घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने हा व्हिडिओ शेअरही करू शकता आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.